नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओचे शस्त्र बाहेर काढले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ लावला. यामध्ये त्यांनी 85 वर्षांचे बाळासाहेब यांच्या हातामधील तलवार लटलटत असल्याची टीका केली होती. यावरून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांबाबत अशी वक्तव्य करणाऱ्या बाई शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरे नियुक्त करतात. ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते बसतात. वर आपल्या वडिलांवर प्रेम असल्याचा दावा करतात हे पटणारे नाही, अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. यावर आता सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर आले आहे. मात्र राज ठाकरे यांच्या याच टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान या संदर्भात बोलत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत आला आहात. शिंदे, फडणवीस, अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे. असे सांगताना माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे. माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी. एकदा सुटली शोधत बसत नाही. इथे पडली का तिथे पडली असा टोलाही अंधारे यांनी यावेळी लगावला आहे. एवढंच नाही तर 27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असे जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळे दाखवायला मला कितीसा वेळ लागेल असा सवालही केला आहे. एवढंच नाही तर माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना, सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारूड करून राहायला हवा असे अंधारे यावेळी म्हणाले आहेत. यामुळे सुषमा अंधारे आणि राज ठाकरे आमने सामने आले आहेत. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.